दरम्यान मोर्चात मराठा आंदोलक मनोज जरांगे आणि संभाजीराजे छत्रपतीही सहभागी झाले होते। तर धनंजय मुंडेंवर हल्लाबोल करत सरपंच हत्या प्रकरणातील आरोपींना तात्काळ अटक करावी अशी मागणी संभाजीराजे छत्रपती आणि मनोज जरांगेंनी केली आहे। या बीडच्या मोर्चाच्या वतीनं तुमच्या खांद्यावरती जबाबदारी, जेवढे आमदार गोळा करायचे तेवढे करा, विरोधी पक्षाचे, सत्ताधाऱ्याचे, आणि मुख्यमंत्री साहेबाकडे जाऊन बसा आणि त्यांना सांगा जेवढे नावं घेतले ते सगळे अटक करा। त्यांच्या मागचे हाका काय म्हणतात का ती वेगळंच, ती धरा, हाकी नसली ती धरा, कोण काय असन ते धरा आणि जाऊन दे 7.5 एकदाचे मधी कळाला ताण। आम्ही पठ्ठे तुमच्या माग आहेत, तुम्हाला धक्का सुद्धा लागून देत नाहीत। हा जो मोरक्या आहे त्या मोरक्याचा आश्रय देतात जो कोण आहे तो धनंजय मुंडे। मी नाव घेऊन सांगतोय, नाव घेऊन कोट करून सांगतोय, छत्रपती केव्हा कोट करत नाही तरी मी कोट घेऊन सांगतो, तो आश्रयदाता धनंजय मुंडेला मंत्रीपद देऊ नका हे मी त्यावेळी सांगितलं होतं। पण मला माहित नाही त्याचा राजीनामा घेतील काय देतील, त्याला हकलपट्टी करतील। पण बीडच्या सगळ्या जनतेतल्या लोकांना मला हे सांगायचं आज, आणि ते सांगण्यासाठी मी इथं आलोय। आणि ते म्हणजे जर का त्याला पालकमंत्रीपद दिलं तर हा संभाजी छत्रपती घराणा बीडचं पालकत्व घेणार। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।